नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे रसिका. मित्रांनो कला ही केवळ मनोरंजन नसते, तर ती मनाला शांत करणारी, विचारांना दिशा देणारी आणि संस्कृतीशी जोडून ठेवणारी एक सुंदर साधन असते. आज कलादर्शन या आपल्या खास कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एका युवा आणि गुणी कलाकाराला. तो अवघ्या 20 वर्षाचा आहे, पण तबल्याचे ठोके आणि बासरीचे सूर यांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा हा तरुण कलाकार म्हणजे प्रथमेश वाजपेयी. एका बाजूला तबल्याच्या लयींवर प्रभुत्व आणि दुसऱ्या बाजूला बासरीच्या सुंदर सुरांमधून श्रोत्यांच्या मनात घर करणारा हा युवा कलाकार आज आपल्यासोबत त्याचा संगीत प्रवास उलगडणार आहे. चला तर मग गप्पा मारूया प्रथमेशसोबत आणि जाणून घेऊया त्याच्या संगीताच्या नात्याविषयी. प्रथमेश, सगळ्यात आधीचं तुझं कलादर्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तू स्वतःबद्दल आणि तुझ्या कुटुंबांबद्दल थोडंसं आम्हाला सांगशील का? हो. माझं नाव प्रथमेश मल्हार वाजपेयी. मी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावात राहतो, पण सध्या शिक्षणासाठी संभाजीनगर येथे आलो आहे. मी सध्या 12वी इयत्तेमध्ये शिकत आहे आणि मी कॉमर्स स्ट्रीम निवडली आहे. तर प्रथमेश, सगळ्यात आधी तर तुझं कलादर्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रथमेश, सगळ्यात आधी तर आम्हाला तुझ्याबद्दल आणि तुझ्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझं नाव प्रथमेश मल्हार वाजपेयी. मी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावात राहतो, पण सध्या शिक्षणाकरिता मी संभाजीनगरला आलो आहे. मी सध्या 12वीमध्ये शिकत आहे आणि मी कॉमर्स स्ट्रीम निवडली आहे. वा, मला सांग, तबला आणि बासरी या दोन्ही वाद्यांकडे वळण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली आणि कोणाकडून मिळाली? मी 6-7 वर्षांचा असताना माझ्या वडिलांसोबत भजन कीर्तनाला जायचो, तर तेव्हा तिथे माझे वडील तबला वाजवायचे. तर त्यांना तिथे बघून मला तबल्यामध्ये आवड निर्माण झाली. मग मी तबल्याविषयी अजून माहिती घेत गेलो. मग त्याच्याबद्दल अजून आवड निर्माण होत गेली आणि मला ते शिकावं असं वाटलं. वा वा, आत्ताच तू सांगितलं की तू तुझ्या वडिलांबरोबर भजनात वगैरे जायचात, तर मग तुझी संगीताची सुरुवात तिथूनच झाली असं आपण म्हणू शकतो. पण मग तुला पहिला गुरु म्हणून कोण लाभलं? तसं तर संगीताची सुरुवात लहान असतानाच झाली, पण नंतर काही वर्षांनी मी संगीताचे क्लासेस लावण्याचं ठरवलं. मग संगीताचे क्लासेस आमच्या गावातच एक माझे गुरु ओमकार कुलकर्णी सर आहेत, त्यांच्या कला अधिपती संगीत विद्यालयात मी तबल्याचा क्लास लावला. मग तिथून माझा खरा संगीताचा प्रवास सुरू झाला. वा वा. प्रथमेश, आपल्या गप्पा तर अशाच सुरू राहतील, पण मग आता तू आम्हाला तुझ्या बासरीची एखादी धून वाजवून दाखवू शकशील का? हो, नक्कीच.
वा, खरंच खूप छान वाजवलंस तू. प्रथमेश, मला सांग, तबला आणि बासरी ही दोन वेगवेगळी वाद्य आहेत, तर मग दोन्हींचा एकत्र अभ्यास करताना तुला नेमकं काय काय अडचणी आल्या किंवा काय आव्हान आली तुझ्यासमोर? तसं म्हणायला गेलं तर खूप काही अशी आव्हाने नाही आली, पण काही गोष्टींमध्ये आव्हानांचा सामना करावा लागला. जसं की अभ्यास सांभाळून 2 इन्स्ट्रुमेंट वाजवणे आणि त्याची प्रॅक्टिस, त्याचा रियाज करणे. याच्यात थोडा वेळ काढून अभ्यास सांभाळून सगळं करावं लागतं, पण होऊन जातं. आत्ताच तू सांगितलं की अभ्यास वगैरे करून सगळं सांभाळून सगळं करतोस तू. तर मग दररोजच्या रियाजासाठी तू किती वेळ देतोस आणि रियाज करताना कोणत्या गोष्टींवर तू जास्त भर देतोस? तसं तर आता 12वीला असल्यामुळे जास्ती वेळ तर देता येत नाही, पण दिवसातील 4-5 तास मी काढतो. जसं होईल तसं सकाळी थोडं, संध्याकाळी 4-5 तास वेळ देऊन मी त्याच्या बोलांवर जास्ती फोकस करून त्याची एकसारखी प्रॅक्टिस करून त्याच्यावर लक्ष देतो जास्ती. वा, नक्कीच. प्रथमेश, आत्ता आम्ही तुझी बासरी तर ऐकलीच आहे, पण मग आता आम्हाला तुझा तबला वादन सुद्धा ऐकायची इच्छा आहे. तू आमच्यासाठी तबला वाजवून दाखवू हो, शकशील का? हो. नक्की. वा, खरंच तबला पण तू खूपच सुंदर वाजवलायस. प्रथमेश, आता मला सांग की आजपर्यंतच्या तुझ्या संगीत प्रवासात असा कोणता कार्यक्रम किंवा असा कोणता क्षण आहे जो तू कधीच विसरू शकत नाहीस? तसं म्हणायला गेलं तर 3-4 प्रसंग आहेत, 3-4 कार्यक्रम आहेत. त्यातला सर्वात विशेष म्हणजे माझा पहिला कार्यक्रम. आमच्या गावातले ग्रामदैवत श्री बालाजी महाराजांच्या मंदिरात मला बासरी आणि तबला वादनाची संधी मिळाली होती. तर तो एक क्षण लक्षात आहे आणि तो कधीच न विसरण्यासारखा क्षण आहे. वा वा, खूप छान. मग तू काही स्पर्धा वगैरे पण केल्या असतील, काही मैफिली झाल्या असतील, तर मग त्यांच्या पुरस्कारांबद्दल काही सांगशील का? हो, मैफिली तर झाल्या आहे आणि पुरस्कार पण शाळेत बरेचसे पुरस्कार मिळाले आणि माझी तबल्याची सध्या आता विशारद प्रथम परीक्षा डिसेंबरमध्ये होईल. तसे प्रारंभिक प्रवेशिका, प्रथम प्रवेशिका पूर्ण, मध्यम प्रथम, मध्यमा पूर्ण इथपर्यंत पोहोचलोय आणि असंच पुढे चालत राहील आणि बासरीचं पण प्रारंभिक प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण आणि मध्यमा प्रथम पर्यंत आलोय. तर अजून प्रवास चालूच राहील पुढे. वा, नक्कीच, खूप छान. आता आपण मस्त म्हणतो की संगीतामुळे आपल्या आत्मविश्वासात किंवा व्यक्तिमत्वात बरेचसे बदल होत असतात. तर मग तुझ्या व्यक्तिमत्वात कोणते बदल झाले असं तुला वाटतंय? संगीतामुळे माझ्या व्यक्तिमत्वात बरेचसे बदल झाले. जसे की बासरी शिकत असताना बरेच पेशन्स ठेवावे लागले, तर त्याच्यात पेशन्स लेवल वाढली आणि बऱ्याच ठिकाणी परफॉर्म करावं लागतं, तर स्टेज डेअरिंग येत गेली आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. वा वा, खूपच छान. प्रथमेश, आता परत एकदा आम्हाला तुझे बासरी ऐकावीशी वाटतेय. तू आमच्यासाठी छोटासा पीस सादर करशील का? हो, हो. चालेल, चालेल.
प्रथमेश, मला सांग, तुझे आवडते तबला वादक आणि बासरी वादक कोण आहेत आणि तुला त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं? माझे आवडते तबला वादक उस्ताद जाकीर हुसेन हे आहेत आणि बासरी वादक पंडित श्री हरिप्रसाद चौरसिया हे आहेत आणि अश्विन श्रीनिवासन हे आहेत. त्यांच्याकडून बरंचसं शिकायला मिळतं. रियाज किती वेळ करावा, रियाजात काय काय करावं, कोणत्या बोलांवर जास्ती भर द्यावा, कोणते स्वर किती वेळ वाजवावे, कसे वाजवावे, हे सगळं शिकायला मिळतं. वा वा, खूपच छान. मग प्रथमेश, आताच तू सांगितलं की तुला जाकीर हुसेन हे तबला वादक आवडतात, तर मग तू आम्हाला त्यांचं एखादं कायदा वाजून दाखवू शकतो का, त्यांच्या शैलीतला एखादा? हो हो, वाजून दाखवू शकतो. वा, खूपच छान प्रथमेश, खूप मस्त वाजवलंयस तू. प्रथमेश, पुढील काळात संगीत क्षेत्रात तुझं काय स्वप्न आहे आणि पुढे जाऊन तुला काय करायचंय? म्हणजे संगीतामध्ये करिअर करायचंय की काय करायचंय पुढे जाऊन? माझं ध्येय हेच आहे की मला एक चांगला संगीतकार बनायचं आहे आणि स्वतःच्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करायचं आहे, स्वतःच्या स्टेजवर परफॉर्म करायचं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. वा वा, खूपच छान, खूपच छान. प्रथमेश, जे तरुण तबला आणि बासरी शिकू इच्छितात, म्हणजे ज्यांना शिकायची इच्छा आहे, त्यांना तू काय सांगशील? मी अशा तरुणांना एकच संदेश देऊ इच्छितो की जे तरुण तबला व बासरी व इतर कोणतेही वाद्य शिकत आहेत, तर त्यांनी त्यांचा एक संगीत इन्स्ट्रुमेंट असो किंवा म्युझिक असो, त्याच्यात आपण करिअर करू शकतो, त्याला आपण करिअर ऑप्शन म्हणून बघू शकतो. तर आपण त्याची शिकत आहे किंवा शिकण्याची इच्छा होत आहे, तर आपण त्याचा रियाज, जास्तीत जास्त रियाज करून त्याच्यावर काम करून आपण नक्कीच करिअर घडवू शकतो. वा वा, खूपच छान प्रथमेश. प्रथमेश, आज तू तुझ्या संगीत प्रवासातील अनेक सुंदर अनुभव आमच्यासोबत शेअर केलेस. तबल्याची लय आणि बासरीचे सूर यामधील तुझं प्रेम, समर्पण आणि मेहनत खरोखरच प्रेरणादायी आहे. वयाने तरुण असल्यास तरी संगीताविषयीची तुझी जिद्द, साधना अनेकांना प्रेरणा देणारी आहे. तुझ्या पुढील संगीत प्रवासासाठी कलादर्शन आणि आपल्या सर्व श्रोत्यांकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, आजचा हा सुरेल संवाद आणि मधुर सादरीकरण तुम्हाला नक्कीच आवडले असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कलाकारासोबत. तुम्ही कुठे जाऊ नका, तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.